बँक खातेदारांसाठी सर्वात मोठी चेतावणी. या तीनपैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर कॉल उचलू नका. होय, हा फोन जर तुम्ही उचलला तर तुमचं खातं एका झटक्यात रिकामं होईल. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस खातेधारक असाल तर कोणत्याही बँकेचे खातेधारक असाल तर ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. या तीनपैकी एका नंबरवरून जरी तुम्हाला कॉल आला तर हा फोन उचलू नका. हा फोन जर तुम्ही उचलला तर तुमचं बँक खाते एका झटक्यात रिकामं झालं समजा. तुम्ही कोणत्याही बँकेचे खाते उघडले असले तरी तुम्ही या नंबरवरून आलेले कॉल उचलू नका. तुम्ही पुरुष असो, तुम्ही महिला असो, खात्यातले पैसे एका झटक्यात नाहीसे होतील. काल एक गोष्ट झाली अलीगडमध्ये, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. तिथे राहणाऱ्या एका महिलेला स्मार्टफोनवरून एक अनोखी व्यक्तीने कॉल केला. तिने विचारलं, कोण बोलत आहात? तो तिकडून काहीच बोलला नाही. कोणाशी बोलायचं आहे असं तिने विचारलं. तुम्हाला कोणाचा नंबर पाहिजे? तिकडून काहीच आवाज आला नाही आणि हा कॉल चालला फक्त 20 सेकंद. या 3 नंबरवरून त्या महिलेला एका नंबरचा कॉल आला होता. त्या महिलेने कॉल उचलला आणि डिस्कनेक्ट केला. चालला फक्त 20 सेकंद. पण तो कॉल कट केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून ₹1 कापल्याचा संदेश आला आणि महिलेला काही समजण्याआतच तिच्या खात्यातून ₹99,999 कट झाल्याचा मेसेज आला. महिला आता पैसे परत मिळावी म्हणून बँकेत चक्रा मारत आहे. ₹1,00,000 चुना लागलेला आहे या महिलेला फक्त एका फोन उचलल्यामुळे. तेव्हा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की ते कोणते नंबर आहेत. या नंबरचा तुम्ही कॉल उचलला की तुमच्या बँक खात्यातून पैसे एका झटक्यात गायब होतात. तुम्ही म्हणाल, आमच्याकडे काय भारी फोन नाही, आमच्याकडे काय बँकेत लय पैसे नाही. अहो, लय पैसे जरी नसले तरी तुमच्या नावे कर्ज देखील काढण्याची घटना जी आहे ती देखील मी पुढे सांगणार आहे. सरकारने पाऊल उचलले आहेत. सरकारने देखील एक नंबर जाहीर केलेला आहे. जर अशी चुकून फसवणूक तुमची झाली, चुकून तुम्ही कॉल उचलला, कारण की कॉल उचलला तर तिकडून काहीच आवाज येत नाही, तुम्ही फोन कट करता, तुम्हाला वाटतं काही विषय नाही, पण हा नंबर तुम्हाला माहीत नसल्यामुळे चुकून फोन जरी नुसता उचलला तरी पैसे कट होतात. मग सरकारने एक चेतावणी दिली आहे. असं तुमच्याबरोबर जर झालं तर तुम्ही काय करायचे आहे? कोणत्या नंबरला कॉल करून तक्रार करायची आहे? नाहीतर या महिलेसारखी तुम्हाला बँकेत चक्रा माराव्या लागतील. ते नंबर या विशेष व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप न करता पहा आणि जास्तीत जास्त माता भगिनी पुरुषांना ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांना पाठवायला विसरू नका. कारण एका लोकाचा जरी याचा फायदा झाला तर आमचा उद्देश सफल झाला असं मी समजू शकतो. आजच्या काळात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली. जवळपास सर्व काम ऑनलाईन होत आहे. मोबाईल इंटरनेटच्या मदतीने आता सर्वच कामं घर बसल्या होतात. मोबाईलचा वापर आता फक्त फोन करण्यासाठी नाही तर इतर काम करण्यासाठी केला जातो. मग आता बँकेत ज्यावेळेस तुम्ही खातं उघडला त्यावेळेस तुम्हाला मोबाईल नंबर तिथे द्यावा लागतो. मोबाईल नंबर बँक खात्याला जोडावा लागतो. आता कोणते नंबर आहेत? हे 3. तुमच्याबरोबर जर अशी घटना घडली आणि तुमचे पैसे जर गेले तर तुम्ही कुठे तक्रार करायची यासाठी सरकारने एक नंबर दिलेला आहे. सरकारी नंबर तो गृहमंत्र्यांनी दिलेला आहे. तोही नंबर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कृपया हा नंबर पाहिल्याशिवाय बंद करू नका. कारण बँकेच्या संदर्भात कोणतीही फसवणूक झाली तर या नंबरला कॉल केला की तुमचं काम होऊन जातं. आता लक्षात घ्या, सरकार काय म्हटले आहे की या नंबरवर कॉल आलेले उचलू नका. भारताचा जो राष्ट्रीय कोड आहे तो आहे +91 म्हणजेच +91. हा जो कोड आहे भारताचा तो भारताचा आहे. +91 नंबर पुढे उदाहरणार्थ आपला 10 अंकी नंबर असतो. 10 अंकी नंबर समोर कधी पहा तुम्ही +91 किंवा 91 असं लिहून येतं. आता असा जर नंबर आला असेल तर तुम्ही फोन उचलायचा आहे. पण या व्यतिरिक्त +92, +93, +142 असा नंबरनी सुरुवात होणारे +91 व्यतिरिक्त कुठलेही नंबर असेल तर ते उचलायचे नाही. फक्त 91 नंबरवरून आलेला कॉलच उचलायचा. कारण की ते बाहेरच्या देशातून आलेले कॉल असतात आणि बाहेरच्या देशामधून ज्यावेळेस कॉल येतात मग ते पाकिस्तान, बांगलादेश किंवा इतर सौदी अरेबिया असेल किंवा कुठूनही लोक फोन करतात. भारतात बसून पण कॉल करतात. इंटरनेटचं एक असं सॉफ्टवेअर आहे त्यामुळे ते कॉल बाहेरूनच्या सर्व्हरवर येतात. पोलिसांना त्या ठिकाणी त्यांना पकडता येत नाही. पण असे कॉल लक्षात घ्या, +91 ने सुरुवात जर होत नसेल तर तो कॉल बिलकुल उचलू नका. लक्षात घ्या, 91, 91
मग आता कसं करावं संरक्षण? तुम्ही काय करू शकता, मोबाईल फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डो नॉट डिस्टर्ब म्हणजे DND सेवा चालू करू शकता. यासाठी तुम्ही जिओचं किंवा एअरटेल कुठलेही सिम वापरत असाल तर तुमच्या कस्टमर केअरला फोन करा आणि त्यांना म्हणा DND आम्हाला चालू करायची आहे. ते काही मिनिटात तुमचं DND सर्व्हिस चालू करतील, ज्यामुळे मोबाईलचे फसवणुकी असतील किंवा तुम्हाला कॉल येणार नाही, तुम्हाला त्रासच होणार नाही आणि तुमची फसवणुकीची शक्यता देखील बंद होऊन जाईल. या व्यतिरिक्त तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे बँक खाते नंबर, तुमचा IFSC कोड हे शक्यतो कुठेही देऊ नका, कुठेही भरू नका. सरकारी ठिकाणी योजनांसाठी द्यायचा असेल तर द्या, पण कृपया करून हे कुठेही देऊ नका. पण कदाचित तुमच्याकडून अशी चूक झाली, ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमाद्वारे एखादी फसवणूक तुमच्याबरोबर झाली, तर गृह मंत्रालय आहे, तर त्यांनी एक नंबर जारी केलेला आहे. तर तो नंबर मी तुम्हाला सांगणार आहे. त्या नंबरवर कॉल करून तुमचं कोणत्या खात्यातून पैसे कट झाले, क्रेडिट कार्डमधून झाले का नेट बँकिंगमधून झाले, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला द्यावी लागते आणि या नंबरला कॉल करून तुमचे पैसे देखील वापस येऊ शकतात. तो नंबर आहे 1930 1930. हा नंबर आहे 1930. या नंबरवर हा जो राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे, राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर जो आहे 1930, यावर कॉल करून तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात कोणतीही फसवणूक तुमची झाली असेल तर याविषयी तुम्ही जे आहे ती माहिती मिळू शकतात, पैसे मागे मिळू शकतात, तक्रार करू शकतात. ही अतिशय संवेदनशील महत्त्वाची माहिती. ही माहिती तुम्ही जर जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करायला विसरू नका आणि आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत येत राहतील.